विठ्ठल 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 विठ्ठल. अरे आमची माणसं आम्हाला टोमणी मारून जातात. नमस्कार नमस्कार सगळ्यांना. मंडळी, सगळ्यांना नमस्कार. आणि आज आम्हाला थँक्स बोलायचंय तुम्हाला, कारण तुम्ही सगळ्यांनी मिळून आमचे 50K सबस्क्रायबर पूर्ण केले. तर खरंच खूप 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 मनापासून सगळ्यांना थँक्यू. दैविक थँक्यू बोल. दैविकला आता माईकची लाईट दिसते. कशा बोलतो दैविक, कशा बोलतो दाखवा, सगळ्यांना दाखवा. आमचे बाबू विठ्ठल विठ्ठल करतो. हा विठ्ठल विठ्ठल कर कर विठ्ठल 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 विठ्ठल. अरे वा. सो त्याला आता माईक पाहिजे. सो खरंच मनापासून थँक्यू सो मच आमचे 50,000 सबस्क्रायबर पूर्ण केल्याबद्दल. आणि आता कदाचित व्हिडिओ बनवता बनवता थोडेसे वाढले असते. सो 50,000च्या सेलिब्रेशनसाठी आम्ही हे करतो. सो कधीच ऍक्च्युली आपल्याला वाटलं नव्हतं कधी. आम्ही खूप उशिरा युट्यूबला व्हिडिओ टाकायला लागलो होतो. ऍक्च्युली आम्ही ओपन केलं होतं 2022ला. हा 22ला आम्ही हो 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 हळू हळू हळू. हा. सो 2022ला आम्ही इंस्टाग्राम, FB आणि यूट्यूब असं तिन्ही पण ओपन केलेलं. पण झालं काय, त्यावेळी आपण म्हणजे इंस्टाग्रामवर जास्त व्हिडिओ टाकायचो. हा म्हणजे एवढी आयडिया पण नव्हती आम्हाला काय. आणि काय आम्ही असं रॅन्डमली टाकायचो. आम्हाला हाऊस होती म्हणून आम्ही टाकायचो. सो आणि माहिती पण नव्हतं की कशात काय खरंच पैसे मिळतात का नाही मिळत, काय होतं काहीच नव्हतं माहिती. आणि आज म्हणजे एवढी मोठी फॅमिली झाली आहे. म्हणजे स्पेशली सांगू का, हे खूप आनंददायी आहे की आम्हाला 95% तुमचे रिस्पॉन्स आहेत ना, हे पॉझिटिव्हच येतात. सो हे खूप छान वाटतं सगळ्यांचं बघून की तुम्ही लोक छानपैकी आम्हाला ऍक्सेप्ट करताय. सो याला फक्त लाईट वाला माईकच पाहिजे. 1 मिनिट. म्हणून आम्हाला माईक लावायला मिळत नाही. सो आमची ही सुरुवात जसं मी बोललो की आम्ही पहिल्या तिन्ही पेजवर केलेलं. आपलं यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम तिन्हीवर सुरुवात केलेली. पण आम्हाला इंस्टाग्रामवर पहिला चांगला रिस्पॉन्स यायला सुरुवात झालेला. सो आमचं असं असायचं की इंस्टाग्रामवर टाकूया, चला बाकी कुठे येतं का नाही. त्याच्यानंतर ॲक्च्युली आणि हा यूट्यूबवर त्यावेळी आम्हाला काहीच रिस्पॉन्स नाही यायचा. म्हणजे 100-200 व्ह्यूज असे यायचे. सो जरा थांब ना बाबू, ये तू माझ्या इथे बसा. हा. सो असं झालं, आम्हाला युट्यूबवर अजिबात व्ह्यूज नाही यायचे पहिल्या आधी. सो त्यावेळी मग असं इंटरेस्ट पण यायचा नाही की टाकूया नको टाकूया, नको टाकूया असं आमचं चालू होतं. पण 2025 एप्रिल 2025 पासून मी रेग्युलर युट्यूबला आम्ही आलो. म्हणजे आम्ही शॉर्ट्स टाकायला लागलो पहिले. थांबा आम्ही येतो, आम्हाला देणार नाही करायला अजिबात. तर आम्हाला तिकडे अजिबात रिस्पॉन्स यायचा नाही. सो आम्ही कधी टाकलेलाच नव्हता. सो जसं मी बोललो की एप्रिल 2025 पासून आम्ही रेग्युलर टाकायला सुरुवात केली. आणि त्यानंतर चांगला रिस्पॉन्स आला. आणि 1-2-3 महिन्यातच माझ्या अंदाजे हाफ मॉनिटायझेशन होतं. म्हणजे आमचं शॉर्ट्समुळे आमचं मॉनिटायझेशन चालू झालं. म्हणजे ते बाकी मेंबरशिप वगैरे चालू होते तसं चालू झालं. पैशाचं तर तेव्हापर्यंत अजिबात काय नव्हतं. पण नंतर मग हळूहळू आम्ही लॉंग व्हिडिओ टाकायला लागलो आणि मग हळूहळू चालू झालं. तर तुमच्यापैकी खूप सारे लोक असं आम्हाला विचारतात की डिजिटल प्लॅटफॉर्मवर खरंच व्हिडिओ टाकणं वर्थ आहे का. म्हणजे जसं की युट्यूब झालं, फेसबुक झालं, इंस्टाग्राम झालं. तर आम्ही सांगू की का नाही. म्हणजे आम्ही असं नाही सांगत की तुम्ही जॉब सोडा आणि हे करा, कारण नाही. स्वतःची क्रिएटिव्हिटी दाखवा आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर या. तुम्हाला खरंच थोडाफार खर्च, मी बोलतो चांगला थोडाफार खर्च तुमचा निघून जाईल. एक बोलतो ना आपण पॉकेट मनी मिळण्यासाठी का नाही तुम्ही म्हणजे प्रयत्न करा, नक्कीच प्रयत्न करा. वरचा खर्च आरामात निघून जातो. म्हणजे विचार करू शकता. पण त्याला मेहनत पण खूप आहे, टाइम तुमचा खूप लागतो. थोडासा तुम्हाला टाइम द्यावा लागतो. आणि मला वाटतं की टाइम पण थोडासा तुम्हाला जर वरचा खर्च निघत असेल तर टाइम इन्व्हेस्ट करायला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि पेशन्स पाहिजेत. आमचं हे 3 वर्षानंतर हे आता जे तुम्हाला दिसतायत सबस्क्रायबर ते आहेत. सो लोकांनी तुम्हाला ऍक्सेप्ट करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. सो तुम्ही एक्सपेरिमेंट करत राहा की काय तुमचं चालतंय. आपोआप आपल्याला कळायला लागतं की ठीक आहे हे आवडतंय लोकांना, हे नाही आवडत आहे, हळूहळू कळतं.
पेशन्स आणि कन्सिस्टन्सी. हे खूप आम्ही important गेले आहे. 1 वर्ष झालं, म्हणजे गेल्या एप्रिल पासून 2025च्या एप्रिल पासूनच आम्ही रेग्युलर आहोत. म्हणजे ऍटलिस्ट शॉर्ट्स तरी आम्ही रेग्युलर टाकतो. लॉंग व्हिडिओ आमचे रेग्युलर नाही आहेत, पण शॉर्ट्स आम्ही रेग्युलर टाकतो. खूप प्रयत्न करतो आम्ही टाकायचा. सो कन्सिस्टन्सी आणि पेशन्स हे पाहिजेत. आणि हा प्लीज जॉब सोडू नका. जॉब सोडून तर मी अजिबात रिकमेंड करणार अजिबात नाही. नाही. तुम्ही तुमचं एक बघताय फिक्स आता इन्कम यायला लागलं, तुमच्याकडे ब्रँड्स यायला लागले तर तुम्ही करू शकता स्वतःच्या रिस्कवर. नाही तर जॉब सोडून नाही. हे तुम्ही साइड बाय साइड इन्कम म्हणून ठीक आहे, चालून जाऊ शकतो. आणि ब्रँड्सचं पण असं असतं की ब्रँड्स लोकांचे खूप सारे काय बोलतात त्याला नियम असतात. त्यांच्या खूप साऱ्या गोष्टी असतात त्या तुम्हाला तेवढा टाइम देणं म्हणजे गरजेचं आहे. ते तुम्हाला जमत असेल तरच तुम्ही ब्रँड घेऊ शकता. तर आमच्या केसमध्ये आम्हाला तेवढा टाइमच मिळत नाही, म्हणून तुम्ही बघत असाल की आम्ही जास्त ब्रँड्स कुठलेच ऑलमोस्ट नाहीच घेतलेत. जे सुरुवातीला आम्ही केला, आम्हाला एक्सपिरियन्स एवढे काय चांगले नाही आले. सो आम्ही नाही, म्हणजे एवढा आम्ही टाइम आता सध्या नाही इन्व्हेस्ट करू शकत आहे. त्याच्यामुळे आम्ही जास्त नाहीच करत. आणि तर इंस्टाग्रामला ब्रँड्स थ्रूच पैसे येतात. तुम्ही तुम्हाला ऍडव्हर्टायझिंगचेच पैसे मिळतात. FB आणि युट्यूब तुम्हाला बऱ्यापैकी पे करतं व्ह्यूज वर पे करतं. पण आम्ही दोघंही त्या पैशावर अजूनही डिपेंड नाहीये. आणि असं वाटत नाही की फ्युचर मध्ये पण ह्याच्यावरती डिपेंड राहू. एक साइड इन्कम म्हणून ठीक आहे आमच्यासाठी. ते कंटेंट तुमचा जेन्युइन ठेवा. ते पण महत्वाचं आहे. तुमचा कंटेंट किती ओरिजिनल आहे आणि हार्मफुल नाहीये सोसायटीला, तेवढं तुमचं चांगलं असेल तो. आणि शक्यतो ना तुम्ही कॉपी करतात बरेच लोक, पण नाही ओरिजिनल ठेवा. म्हणजे ओरिजिनल ठेवा. तुम्ही काय बोलता ते रेफरन्स काय बोलतात रेफरन्सला घेऊ शकतात एकमेकांचे, पण कुठेतरी कॉपीवाला नाही. लोक मग एका टाइम नंतर कंटाळून जातात. कारण खूप सारे तुम्हाला क्रिएटर भेटतील की ज्यांच्या कमेंट्स तुम्ही बघाल, ठीक आहे त्यांचे व्ह्यूज येतात, त्यांना लाईक्स असतात, पण त्यांच्या कमेंट्स कधीतरी सेक्शन ओपन करून बघा. त्यांचं असं असतं की यार हे कॉपी कॅटच आहेत, सेम कॉपी तिकडची उचलतात. आणि ऍक्च्युली ते उचलत असतात. तरी सुद्धा खूप मोठे क्रिएटर झाले वेब सिरीज असू देत, सिरियल मध्ये, आणि आम्ही अजून ओरिजिनल असेच. पण ठीक आहे, आम्ही तुमच्या मनात जागा बनवली. आम्हाला ते पण खूप छान, आम्हाला त्या युनिकनेस मध्ये मजा येते, खरंच मजा येते. आणि अजून एक खूप साऱ्या लोकांनी कमेंट केले आमच्या 1-2 व्हिडिओला की तुमचे व्हिडिओ हे कॉपी केलेले नाही आहेत. आमचे व्हिडिओ नाही आहेत कॉपी केलेले, आमचे व्हिडिओ दुसऱ्यांनी कॉपी केले. सो ठीक आहे, पण आम्हाला नाही फरक पडत. पण म्हणजे तुमचं जेवढं ओरिजिनल कंटेंट असेल ना तेवढं तुम्हाला आणि पुश चांगला मिळतो. पहिलं स्लो असतं, पण जसं तुम्हाला पब्लिक एकदा ऍक्सेप्ट करतं ना, पब्लिक खरोखर डोक्यावर घेतं. चांगले व्ह्यूज येतात, खरंच खूप चांगले व्ह्यूज. आणि एक मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही फेस आपलं असं ना फेस ओरिएंटेड, म्हणजे तुम्ही जेव्हा फेस दाखवतात ना स्वतःचा, त्याचं इंटरॅक्शन चांगलं रिझल्ट त्याचे चांगले भेटलेत आम्हाला पण. कारण आम्ही पहिल्यापासूनच आम्ही तसंच केलं, आम्ही फेस व्हॅल्यू ठेवली. सो दुसरं काय होतं, सुरुवात कराल तुम्ही तर तुम्हाला चांगलं म्हणजे कानमंत्र देऊ इच्छितो मी. आजूबाजूची लोक, तुमचे नातेवाईक, तुमचे गाववाले किती सपोर्ट करतील किंवा त्यांच्या भरोशावर राहू नका. तुम्हाला लोक बोलणारच आहेत, काय काय करतायत. आपली लोक आपल्याला सपोर्ट करत नाही. तुम्हाला परकी लोक येऊन खूप सपोर्ट करतात. तुम्हाला चांगले सल्ले देतील, काय त्यांना आवडतं काय नाही सगळं सांगतील. आणि लाईक्स कमेंट करणारी ही परकीच लोक असतात. आमचा चांगला अनुभव आहे. आमची माणसं आम्हाला टोमणी मारून जातात कमेंट्स मध्ये. चांगलं उदाहरण आहे, आम्हाला चांगला एक्सपिरियन्स आहे. म्हणजे खरोखर ती तोंडावर एवढी चांगली बोलतात ना, आणि कमेंट्स मध्ये काहीतरी येऊन टोमणी मारून जातील. आणि खरंच तुम्ही त्यांच्याकडे लक्ष पण नाही द्यायचं. स्वतःची माणसं असू दे, ओळखीची किंवा परकी माणसं असू दे, तुम्हाला निगेटिव्ह कमेंटकडे इग्नोर करता आलं पाहिजे. जसं तुम्ही बिझनेस मध्ये करता. बिझनेस हा सुद्धा दुसऱ्या माणसांकडूनच येतो, परक्या लोकांकडून, स्वतःच्या माणसांकडून येत नाही. हे खरोखर खूप चांगला अनुभव आहे की आपली माणसं आपल्याला सपोर्ट नाही करत. ते तुम्हाला हसतील, तुम्हाला नावं ठेवतील, सगळं करतील, पण इग्नोर करता आलं पाहिजे. सोशल मीडिया तुम्हाला खरंच मदत करेल. नॉट ओनली पैशासाठीच नाही म्हणत आहे, तुम्हाला कोणती मदत पाहिजे, तुम्हाला कोणती पर्टिक्युलर नाही मी बोलत आहे, बाउंड्रीज ठेवत नाहीये. तुम्हाला कसली हेल्प पाहिजे किंवा
गायडन्स पाहिजे. तुम्ही एकदा टाकायचंय फक्त नेटवर्क पण तयार होतं. तुम्हाला एक मेसेज टाकायचा आहे, तुम्हाला एक पोस्ट टाकायची आहे की मला असा असा प्रॉब्लेम येतोय, तर मी काय करू त्याच्यावर. तुम्हाला खूप सारे चांगले चांगले सोल्युशन्स आणि त्याचा खरंच खूप उपयोग पडतो. म्हणजे प्रॅक्टिकल सोल्युशन आम्हाला मिळालेत बऱ्याच वेळेला. म्हणजे आपण जसं एकमेकांशी फ्रेंडशी गप्पा मारतो ना, तर तुमचं सर्कल वाढतं. हा खूप मोठा बेनिफिट आहे. तुमच्या ओळखी होतात, 4 लोक तुम्हाला ओळखतात, ही पण खूप बेनिफिशियल गोष्ट आहे. जेवढी म्हणजे त्याच्यात पण आहेत, नाही असं नाही की तोटे पण आहेत. पण हा म्हणजे एक तुम्ही चांगल्या वेनी जर बघितलं तर खरंच आम्ही आता बरेच वेळा असं होतं की काही असेल ना, काही गोष्ट असेल तर आम्ही आता जसे बरेच असे आहेत आमचे की रेग्युलर आम्हाला मेसेज करतात लोक किंवा काय, तर आम्ही पण त्यांना विचारतो की अरे हे प्रॉब्लेम आहे, काय करू शकतो किंवा काय आहे का कोणी ओळखीचं. सो आपलं सर्कल वाढतं. तर मला वाटतं हे पण म्हणजे ह्याचा ऍडव्हान्टेजेस आहे. फक्त पैसाच नका बघू, सगळ्याच गोष्टी आहेत. आणि हा प्लीज हंबल रिक्वेस्ट आहे, युट्यूबला पैसा भरपूर आहे, हे खूप कमी लोकांच्या बाबतीत आहे. सगळ्यांनाच म्हणजे एवढा पैसा मिळत नाही. टॉप जे आहेत त्यांचं असेल कदाचित, आम्हाला काय तेवढी आयडिया पण नाहीये. म्हणजे त्याच्यात कॅटेगरीज आहेत, असं नाहीये की खूप आहे त्याच्यामध्ये. जो युट्यूबला येतोच तो कमावतोच. मी अजूनही सेकंड क्लास मधून ट्रॅव्हल करते, तुमच्यापैकी खूप सारे लोक बघतात मला. सो हा, तर असं नाहीये की भरपूर पैसा आहे, नाही. जो काय थोडाफार मिळतो ते तुमच्यावरती आहे की तुम्ही किती त्याच्यामध्ये एफर्ट्स घेतात आणि किती हे 200% द्या, तुम्हाला युट्यूब कडून 200% मिळतात. सो आम्ही आमचा एक्सपिरियन्स सांगितला युट्यूबचा. तर खरंच कोणाला काही चालू करायचं असेल किंवा काही क्वेरीज असतील तुम्ही विचारू शकता. आम्ही पण गेल्या वर्षी आम्ही सेम तुमच्यासारखेच होतो युट्यूबवर, तरी बाकी कुठे आपल्याला काहीच आयडिया नव्हती आम्हाला. सो कुठून तरी सुरुवात केली, दक्षाने पण पुश केलं थोडंसं की ठीक आहे ना, काय आपल्याकडे व्हिडिओ आहे तर टाकून बघूया. सो आम्ही तशी टाकायला सुरुवात केली आणि आज आहे ते तुमच्या समोर रिझल्ट आहे. सो तुला काय ऍड करायचं? असं काय भरपूर नाहीयेत आमचे सबस्क्रायबर अजून, पण 50,000 नॉर्मल आहे. म्हणजे आमच्यासाठी खूप आहेत, कारण आम्ही तर 1000ची पण अपेक्षा नव्हती केली. सो 50,000ची फॅमिली झाल्यावरती हे खूप छान वाटतं. आणि स्पेशली ना जेव्हा तुम्ही लोक भेटून बोलतात ना, तेव्हा खूप मस्त वाटतं. यार बोलत जा. काय होतं कधी कधी खूप सारे लोक असे लाजतात की अरे कसं बघायचं, कसं बोलायचं, असं करतात. नाही, आम्हाला आवडतं तुमच्याशी बोलायला. फक्त असं पटकन कोणी येतं, आम्ही पण थोडंसं दचकतो. म्हणजे आम्ही अजून त्या झोन मध्ये नाही आहोत की आम्हाला लोक ओळखतात, त्याच्यामुळे. पण बाकी काय नाही, बाकी येऊन मस्त गप्पा मारा आमच्याशी, छान वाटतं आम्हाला. तर तर आता आम्हाला असं वाटतंय की आता आपण व्हिडिओ थांबवावा. आणि अजून एक की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने लवकरच आमचे 100K पण होत ही देवाकडे आणि तुमच्या सगळ्यांकडे एक इच्छा आहे. इंस्टाग्रामला पण होऊ दे. इंस्टाग्रामला आमचे 87 काहीतरी 86 पॉइंट असे काहीतरी झाले. सो अपेक्षा आहे तिकडे पण 100K लवकर होतील, इकडे पण 100K लवकर होतील. स्पेशली युट्यूबचे 100K झाले पाहिजेत लवकर. तर तुमच्या आई वडिलांनी, काका कोणी ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांना प्लीज सबस्क्राईब करायला सांगा आणि थोडासा सपोर्ट दाखवा आम्हाला. खूप छान वाटेल तुमच्याशी असंच कनेक्ट राहायला नेहमी. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे पण नक्की सांगा आम्हाला कमेंट्स मध्ये. चलो बाय. थँक्यू आणि खरंच थँक्यू.